श्रीमत् परब्रह्म महानंद रसानुभव औदार्य संपन्न निखिल भूमंडल मंडन आदिनाथ संप्रदाय प्रकाशक ज्योतिर्लिंग शिवाभिन्न मीलितकर भूसुर मुखर निकरतार बद्ध परिकर संतमार्ग सार्वभौम राजाधिराज अभिवंदित देवनाथ कृपालब्ध सत्प्रकाश लोकप्रकाश उदयगिरी चूडामणी सद्गुरु चूडामणी महाराज की जय। श्रीमद गुरु चूडामणी सिद्धचरित्र अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुनाथाय नमः। हे विरूपाक्षा भाललोचना मृडानीवरा नागभूषणा आता येवो माझी करुणा लीला तुझ्याच वदण्यासी तू कृपेचा सागर सर्व देवात दानशूर दावी त्याचे प्रत्यंतर सत्वर आता मज प्रती कोशाध्यक्ष कुबेर तुझ्याच कृपेने साचार तुझ्या प्रतापे वैश्वानर ते जगमावोनी बैसला स्वपुत्राचे शिरकाण करुणी दाविले अनुशासन ऐसा भोळा भगवान करो रक्षण सकलांचे असो कथानुसंधान सदनी येऊन उमारमण करीते झाले बाळंतपण हे विस्तारे कथियेले ब्राह्मण वेशे येऊन वास केला सदनी जाण गृहकृत्ये नित्य सांभाळून बाळंतिणीची परिचर्या शिवोपासक जोडप्याचे महद्भाग्य असे साचे उपास्य दास्य करी त्याचे थोरवी काय वर्णावी बालकाचे संगोपन मातेची परिचर्या करून षड्रस अन्न रांधोन घाली नित्य भोजनासी ब्रह्मरंध्रासी घडे स्पर्श आदिमायेचा बालकास त्याचा महिमा विशेष काय गावा दीनवचने धन्य धन्य ते माता पुत्र धन्य जाहले त्यांचे अत्रिगोत्र वंश त्यांचा सर्वत्र कीर्तिमान दिग्मंडळी ज्याचे करण्या संवर्धन आणि तैसेच संरक्षण शिवशक्ती मिळून एकया ठाई दक्ष सदा कार्य पूर्ण झाल्या समयासी उमाशंकर कैलासासी जाती निघून स्वस्थानासी आशीर्वचाते देवोनिया रमा आणि शिवरामेश्वर संतुष्ट चित्ती निरंतर सदनी देखोनी कुमार कौतुक वाटे दोघासी जाता ब्राह्मण पतिपत्नी मदतीस कोणी न सदनी रमाबाई सावरोनी गृहकृत्यासी सांभाळी रडत्या बाळासी सोडून गृहकार्य करी जाण पाळण्यासी झोके देऊन करी पुन्हा कामाते न थांबे जरी आक्रंदन घेई ओसंगा त्या लागून पदरतयावरी झाकून स्तनपान देतसे
घेता बाळासी आया बाया टाकी दृष्ट काढोनिया सदन भरले आनंदेया परिसरही सुखावला बाळ खदखदोनी हासता मोद होई मायताता स्फुंदोनिया बाळ रडता कौतुक त्याचेही मातेसी अंकी घेऊनी एकसरा रमा खाली येर झारा राघूची मण्या येत घरा दावी तयासी आवर्जून बाळ शांत होत जाण काजळ नयनी घालून तीटलावी वरी छान दृष्ट न व्हावी म्हणोनिया हाती मनगटी सुंदर बिंदली शोभे तयावर पायी पैंजण नक्षीदार किणकिणताती मंदस्वरे शोभे कटीसी मेखला पिंपळ पानवर टोपीला वाघनखाच्या ताईताला कंठी बांधले आवर्जून आंगडे टोपडे घालून पांघरोनी कुंचीवरोन बाळ देई पित्याला गोन मिरवोनी यासी आणा म्हणे बोलावून आया बाया गाणे गाऊनी रंजविती तया दिनक्रम ऐसा बदलुनिया आनंद सोहळा करीतसे बाळ चपळ अति भारी रांगे वेगे ओसरीवरी धावे माता मागे तरी कासावीस होनिया पांगुळ गाडा बालकासी आणविलासे त्वरेसी बालक धरून तयासी उभा राही धीटपणे पाऊल पाहिले टाकिले दुसरे थोडे अडखळले मायताता वाटले कौतुक त्याचे अनिवार श्रीमद गुरुचूडामणी सिद्धचरित्र ग्रंथाचा तृतीयाध्याय येथ गोड झाला सांप्रत पंढरीशाच्या कृपेने श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु श्रीः अस्तु श्रीमद् गुरुचूडामणी सिद्धचरित्र तृतीयाध्यायः समाप्तः सद्गुरु चूडामणी महाराज की